नमस्कार, माझा इंडिया न्यूज. मूकनायक पाक्षिकाचा 106वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विशेषतः त्यामध्ये ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे सर्वांचे या मूकनायक मंचाचे मुख्य विश्वस्त सन्माननीय दिलीपजी देहाडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांचं पुनश्च एकदा आलेले उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. आज आपण इथे मूकनायक पत्रकार संघ यांच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या शहराचे नेते, राज्याचे नेते बाबा कांबळे साहेब, धर्मपाल तंत्रपाळे, नगरसेवक धम्मरत्न गायकवाड, कामगार नेते यशवंतराव भोसले, विजय मोकळे, केशवजी वाघमारे साहेब, मनोज गजभिये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक या पाक्षिकावरती मनापासून प्रेम करणारे बंधू आणि भगिनी. खरं सांगायचं म्हटलं तर माझे नेते धर्मपाल तंत्रपाळे हे जरी आता नगरसेवक झाले असतील माझ्या अध्यक्षतेखाली, पण ते माझे नेते आहेत. इयत्ता 9वी मध्ये असताना मी बसपामध्ये होतो आणि त्या बसपामध्ये केडरबीच मला शिकवायला ते तेव्हा यायचे. अरे बाबा, का माणूस 2 व्हीलर वरती येतो शिकवायला. आम्हाला 4 चौघांना गोळा करून बुद्धविहारामध्ये बसायचे. ते धर्मपाल तंत्रपाळ्यांनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलेलं. खरंच आपल्या चळवळीमध्ये जे पक्ष काम करतात आणि त्या चळवळीमध्ये काम करत असताना यश म्हणावं तसं संपादन होत नाही. त्यामुळे ही राजकीय जो डावपेच असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण एकदा 1952 साली जेव्हा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बाबाभाऊ त्याला अपयश आलेलं आणि त्या अपयशाच्या मध्ये बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाडांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये म्हणले की आता ते पक्ष जाऊ द्या, आपण ज्या कार्यकर्त्याला कुठल्याही पक्षात जायचे त्यांनी फक्त आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे, असं बाबासाहेबांचं वाक्य. आणि त्या अनुषंगाने आमच्यासारखे कार्यकर्तेही जरी भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या सत्तेमध्ये या नगरसेवक म्हणून या पदावरती गेलो असलो तरी आंबेडकरी चळवळीशी जी नाळ आहे त्या नाळीशी आम्ही प्रामाणिक राहणार आहोत. त्या नाळीशी कधी गद्दारी करणार ते रक्तात नाही आमचं. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आपल्या कास्टमधून आले असेल ते वेगळे, पण आम्ही खरे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहोत. रिपब्लिकन पक्षाचा मी शहराध्यक्ष आहे, आमचे धर्मपाल तंत्रपाळे उपाध्यक्ष आहे. म्हणून जो आता गेल्या जेबी मध्ये खरं तर तेव्हा तो विषय नव्हता रमाबाई स्मारकाचा, त्या पक्ष सभागृह नेत्यांनी साहेब घेतला नव्हता तो विषय, की बाबा तो विषय घेऊ नका, आपल्याला दुसरे विषय घ्यायचे. म्हणजे अजेंडा असतो ना, आम्हाला काय माहिती अजेंडा असतो. पण तरी देखील तंत्रपाळे साहेबांची माझी चर्चा झाली आणि आमचे सुहास कांबळे, डॉक्टर सुहास कांबळे म्हणून आहेत, त्यांनी अनुमोदन केलं. म्हणून मित्रांनो, आपण देखील आपल्या युवा मित्रांनी देखील या सत्तेमध्ये वाटेकरी झालं पाहिजे आणि सत्तेमध्ये वाटेकरी होत असताना आपण आपल्या चळवळीची नाळ प्रामाणिक ठेवली पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि या कार्यक्रमाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बोलवलं, माझा सन्मान केला म्हणून सर्व पत्रकार संघ, विकास साळवे साहेब असतील, निलेश शायंकर असतील, बापूसाहेब गोरे असतील, देवा भालके असतील, धोराजी शिंदे, श्याम सोनवणे, विशाल कसबे, भारतजी प्रधान, या सर्व पत्रकार बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या चळवळीत जाता जाता एक सांगतो, फुलेशाह आंबेडकरी चळवळीतल्या कोणत्याही कार्यकर्त्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठेही अडचण आली तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आवाज द्या, नक्कीच त्या आवाजाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. मूकनायक पाक्षिकाच्या या 106व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर
आणि या ठिकाणी आमचे सर्व सहकारी, माझे आदर्श पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आणि माझ्या परिवारातील माझे नातेवाईक, माझी मित्रमंडळी हे सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. खऱ्या अर्थानं या तुमच्या उपस्थितीमुळे आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे आणि आमच्या मान्यवरांनी जे काही विचाराची ज्योत या ठिकाणी पेटवलेली आहे, ती विचाराच्या आधारावरती कुठंतरी जनजागृती व्हावी आणि जनजागृतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या शहरामध्ये पीडित व्हावे यासाठी आम्ही हा मूकनायक वर्तमानपत्राचा वर्धापन दिन आम्ही साजरा करत असतो. खऱ्या अर्थानं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना, पिंपरी चिंचवड शहराचे विविध प्रश्न घेऊन पत्रकारिता करत असताना माझ्यासमोर माझे ज्येष्ठ पत्रकार आदर्श स्तंभ आहेत, त्यांच्यासमोर खऱ्या अर्थानं मी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मला विचाराचा खाण ठेवून बोलावं लागेल, कारण त्यांनी या पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये आणि विविध मार्गाने जात असताना त्यांच्या समोर जे आलेले संकट आहेत आणि त्या संकटाला त्यांनी पार करून आजपर्यंत या पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासामध्ये ज्या आपल्या लेखणीच्या आधारावरती त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा आधार देखील आमच्या पाठीशी असंच नेहमी राहावे. आणि या कार्यक्रमाला आपण आलेले पैकी माझे काही सहकारी मित्र असतील, त्याचबरोबर पत्रकार असतील, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले, त्यांचा सन्मान चुकून आमच्याकडून राहिलेला असेल तर कृपया आपण सर्वांच्या वतीने मी आपली आणि माझ्या मूकनायक पत्रकार युवा मंचाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. ताई, आपण देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. यापूर्वी पण आपले राष्ट्रवादी RPIचे 2 नगरसेवक येऊन गेले आणि त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. मी त्या अनेक या नवनिर्मित नगरसेवकांचं या पत्रिकेत नाव घेतलेलं होतं, मात्र त्यांनी काही वेळा अभावामुळे ते येऊ नाही शकले. असो, जे आले ते आमचेच आहेत, ते नाही आले ते पण आमचेच आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी शुभेच्छा दिला. थँक्यू. जो करतो तो चुकतो. आमच्याकडून हे कार्यक्रम करताना काही चुका झाल्या असतील तर सर्व मान्यवरांची दिलगिरी माफी मागतात. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मूकनायक पाक्षिकाच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त या मूकनायक पत्रकार मंचाच्या वतीने मुख्य विश्वस्त दिलीपजी देहाडे व त्यांच्या सर्व टीमने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. अगदी उत्साहाच्या वातावरणात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील, कामगार क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी या मूकनायकच्या 106व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व अतिशय उत्साहात हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी असंख्य पत्रकार या कार्यक्रमात उपस्थित होते. माझा इंडिया न्यूज, क्रांतिज्योती, सावित्रीबाई फुले भवन, पिंपरी चिंचवड. अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी बातम्यांसाठी माझा इंडिया न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.